नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझे YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिफायनाइट इंटिग्रेशनचा एक्सरसाइज 4.2 च्या आधीचं थोडंसं बेसिक पाहणार आहोत। म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, पेज नंबर तुमचं बुक मधलं असलं पाहिजे। फंडामेंटल थेरम्स ऑफ पेज नंबर 157 फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस, फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस ते पाहणार आहोत आणि सोबत प्रॉपर्टीज पाहणार आहोत की बा ह्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि ह्या प्रॉपर्टीज कशा यूज होतात, कसं काय होते। तर समजा आपण एखादं इंटिग्रेशन घेतलं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला येते की बा इंटिग्रेशन, समजा इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स काय येते, जी ऑफ एक्स प्लस सी। इंटिग्रेशन काय येते, जी ऑफ एक्स प्लस सी। जर समजा याला लिमिट दिली आपण, पहा याला जर आपण लिमिट दिली ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू काय येणार, जी ऑफ एक्स प्लस सी, आणि याला काय येणार फक्त लिमिट ए टू बी। मग कधीही दोन लिमिट मध्ये काय असते, सबस्ट्रॅक्शन। अप्पर लिमिट मध्ये आणि लोअर लिमिट मध्ये असते सबस्ट्रॅक्शन। चला लिमिट सबस्टिट्यूट करू आपण। जर इथं आपण पहा हे समोर लिहितो, काय फक्त हे इक्वल टू साइन पकडता तुम्ही, इथं लिहितो कारण की जागा नाही आहे, जागेची कमतरता आहे। पहा मग इथं काय एक वेळेस बी पुट करा, पहा जी ऑफ बी प्लस सी, त्यानंतर याच्यात काय असते कधी सबस्ट्रॅक्शन, नंतर काही जी ऑफ ए, पहा खाली जी ऑफ ए प्लस सी। मग पुढे काय येणार, जी ऑफ बी प्लस सी मायनस मायनस प्लस मायनस जी ऑफ ए मायनस सी, नंतर मायनस सी। पहा पॉझिटिव्ह निगेटिव्ह सी कॅन्सल, इथं काय येईल जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए। हाच म्हणते आज काय म्हणते आपला फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस। हाच आहे आपला फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस। काहीच मोठी गोष्ट नाही, सिंपल आहे। काय म्हणणं आहे की बा जर दोन लिमिट असतील ए टू बी तर सी घ्यायचं काम नाही, सरळ सरळ। जर तुमचं डिफायनाइट इंटिग्रल असेल तर सी घ्यायचं काम नाही, डायरेक्ट काय येणार, एफ ऑफ म्हणजे समजा फंक्शन असेल तर एफ ऑफ बी म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, हे इकडे आपण साईडनं दिलं, दिसते ते। त्यानंतर पहा आता येणार आपण आपल्या इम्पॉर्टंट गोष्टीवर, जे की आहेत आपल्या प्रॉपर्टीज। तर आपल्याकडे 8 प्रॉपर्टीज आहेत। 8 मधल्या 2 प्रॉपर्टी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत, सर्वात जास्त। म्हणजे एक्सरसाइज जर 4.2 घेतला आपण आणि 4.2 मधला जर तिसरा क्वेश्चन घेतला, सर्वात शेवटचा क्वेश्चन, तर त्या क्वेश्चन मध्ये हे 6 नंबरची प्रॉपर्टी आणि ही 8 नंबरची प्रॉपर्टी सर्वात जास्त यूज होते, सर्वात जास्त, भरपूर। मग पहिली प्रॉपर्टी काय म्हणते, जर पहा इंटिग्रेशन ऑफ लिमिट काय आहेत, ए टू ए, लिमिट कशा आहेत, सेम आहेत, दिसतात काय, लिमिट आहेत सेम। इंटिग्रेशन ऑफ ए टू ए एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स असेल तर आन्सर काय येते, 0। जर दोन्ही लिमिट सेम असतील तर आन्सर काय ना, 0। जास्त टेन्शन घ्यायचं नाही, जास्त स्मार्ट वर्क करायचं कधी बी। आपल्याकडे इंटिग्रेशन आहे आणि त्याची लिमिट दिला आहे ए टू, समजा 1 to 1, आणि क्वेश्चन असा एकदम मोठा क्वेश्चन दिला आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस एक्स प्लस टॅन एक्स अपॉन 2x स्क्वेअर अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, असं काही दिलाय। तर जास्त डोकं नाही लावायचं, रिकामा कुटाणा करायचा नाही, सगळ्यात पहिले पाहायचं, पहा काय दिसले, दोन्ही लिमिट सेम दिसतात। लिमिट सेम दिसतात म्हणजे पहिली प्रॉपर्टी लागते, पहिली प्रॉपर्टी लागली म्हणजे आन्सर काय ते 0, बस पगारापुरतं काम। त्यानंतर पहा पहिली प्रॉपर्टी काय म्हणते, जर दोन्हीही लिमिट सेम असतील तर आन्सर काय येते, 0 येते। 2 नंबरची प्रॉपर्टी काय म्हणते, पहा इंटिग्रेशन ऑफ ए टू बी, लोअर लिमिट आहे ए, अप्पर लिमिट आहे बी, एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स। इकडे काय झालं, फक्त निगेटिव्ह साईन आली आणि लिमिट काय झालं, चेंज, इंटरचेंज, लिमिट झाला इंटरचेंज। म्हणजे जर आपण लिमिट इंटरचेंज केल्या तर आन्सर चेंज होत नाही, सिम्पली काय चेंज होते, फक्त आन्सरचं साईन चेंज होते, दुसरं काहीच नाही। त्यानंतर पुढे आहे आपल्याकडे किंवा इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ टी इंटू डी टी। म्हणजे इंटिग्रेशन हे त्याच्या व्हेरिएबलवर डिपेंड नसते, डिफायनाइट इंटिग्रेशन हे व्हेरिएबल वर डिपेंड नसते, व्हेरिएबल काही असो, आन्सर जे येणार आहे तेच येईल। 3 प्रॉपर्ट्या पाहिला, सगळ्यात पहिली काय म्हणते की जर लिमिट सेम असतील तर आन्सर काय येते, 0। दुसरी म्हणते लिमिट इंटरचेंज केल्या तर आन्सर काय येते, निगेटिव्ह। तिसरी काय म्हणते, जर जर व्हेरिएबल चेंज झाला तर आन्सर चेंज होणार नाही। चौथी प्रॉपर्टी म्हणते, जर इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स, तर याला आपण स्प्लिट करू शकतो। पहा इंटिग्रेशन, समजा आता जर आपण पाहिलं की बुवा कुठे देऊ, पहा इथं समजा 1 to 2 असं जर समजा आपण पकडलं, तर या 1 आणि 2च्या मधात मिड पॉईंट किती असते, 1.5 असते, कितीचा असते, 1.5। तसंच आहे, पहा ए आणि बी च्या मधात मिड पॉईंट काय आहे, सी आहे। तर मग इंटिग्रेशन ए टू बी इंटिग्रेशन ए टू सी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स प्लस सी टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स, मिड पॉईंट घेऊन ऍडिशन केली। त्यानंतर 5 नंबरची प्रॉपर्टी, इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, पहा काय म्हणते, इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स इंटू डी एक्स।
काय केलं, फक्त हे दोन लिमिट आहेत ना, या दोन लिमिटची ऍडिशन केली आणि या दोन लिमिटमधून पहा, या दोन लिमिटची ऍडिशन, अप्पर लिमिट लोअर लिमिटची, आणि त्याच्यातून हा जो एक्स आहे तो काय केला, फक्त मायनस केला. दिसते. त्यानंतर 6 नंबरची प्रॉपर्टी, सर्वात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, 6 नंबरची सर्वात इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय म्हणते, इंटिग्रेशन 0 to a f of x into dx इज इक्वल टू, सेम आहे याच्यासारखी, सेम आहे, इंटिग्रेशन 0 to a f of x into dx इक्वल टू 0 to a f of a minus x into dx. सर्वात इम्पॉर्टंट 6 नंबरची प्रॉपर्टी जी आहे ना, ते सर्वात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. काय म्हणते, इंटिग्रेशन 0 to a लिमिट f of x into dx इक्वल टू 0 to a minus x into dx. याच्यासारखीच आहे. काय केलं तर आपण a प्लस बी केलं तर तिथं 0 प्लस a करावं लागेल. 0 प्लस a केला तर फक्त aच राहतील, त्याच्यामधून आपण हा व्हेरिएबल सबट्रॅक्ट केला. त्यानंतर 7 नंबरची प्रॉपर्टी, 0 to 2a f of x into dx इक्वल टू 0 to a f of x into dx प्लस 0 to a f of 2a minus x into dx. आता आपल्याला यायचं आहे 8 नंबरच्या प्रॉपर्टीवर. हे बिन सर्वात इम्पॉर्टंट आणि मोस्ट यूज, म्हणजे सर्वात जास्त यूज होणारी प्रॉपर्टी आहे, सर्वात इम्पॉर्टंट आणि खूप ठिकाणी यूज होणारी आणि सर्वात जास्त यूज होणारी प्रॉपर्टी आहे. पहा, इंटिग्रेशन ऑफ, याच्यामध्ये दोन पार्ट पडतात. पहा, इंटिग्रेशन -a to a, काय खालची लिमिट सेम आहेत पण खालची निगेटिव्ह आणि वरची काय आहे पॉझिटिव्ह, लोअर लिमिट निगेटिव्ह, अपर लिमिट पॉझिटिव्ह, f of x into dx. तर f of x into dx इक्वल टू 0 इफ द फंक्शन f of x इज अन ऑड फंक्शन. म्हणजे आपण जर f of x, पहा हा जो f of -x जर मायनस f of x आलं तर हे झालं ऑड फंक्शन, आणि f of -x इक्वल टू f of x जर आलं तर हे झालं इव्हन फंक्शन. वरचं झालं ऑड, खालचं झालं इव्हन. जर आपण f of -x पुट केलं आणि आपल्याकडे -f of x आन्सर आलं तर ते झालं आपलं ऑड फंक्शन. तर आन्सर काय ना 0, सरळ 0 लिहायचं. आणि सेम इंटिग्रेशन -a to a f of x into dx इक्वल टू 0 to a f of x into dx इफ द फंक्शन, इथं लिहायचं बाकी राहिलं, पहा, if the f of x function f of x is even function, if the f of x is even function, हे लिहायचं राहिलं होतं. पहा, f of x is even function. पहा, हे झाले आपल्या टोटल नंबर्स ऑफ 8 प्रॉपर्टीज. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आपण एकदम पटकन रिव्हिजन करून घेऊ, एकदम पटकन. पहिली प्रॉपर्टी काय म्हणते, लिमिट सेम असतील तर आन्सर 0 येते. दुसरी प्रॉपर्टी म्हणते लिमिट जर इंटरचेंज केल्या तर आन्सर निगेटिव्ह होते, साइन चेंज होते. त्यानंतर आपण काय केलं, व्हेरिएबल चेंज केले तर आन्सर चेंज होणार नाही. त्यानंतर काय म्हणते, दोन लिमिटच्या मधात एक मिड पॉईंट असेल. 5 नंबरची प्रॉपर्टी काय म्हणते, आपण काय करतो, अप्पर लिमिटचं लोअर लिमिटचं ऍडिशन करायचं आणि त्याच्यातून x काय करायचा, सबट्रॅक्ट करायचा, जो व्हेरिएबल असेल तो व्हेरिएबल. 6 नंबरची प्रॉपर्टी सेम, a minus x into dx. 7 नंबरची प्रॉपर्टी काय म्हणते, 0 to a f of x into dx, 0 to a f of x into dx प्लस 0 to a f of 2a minus x into dx. 8 नंबरची प्रॉपर्टी म्हणते, जर इंटिग्रेशन ऑफ -a to a f of x into dx असेल, जर फंक्शन असेल इव्हन फंक्शन, सॉरी ऑड फंक्शन असेल तर आन्सर येते 0, आणि जर फंक्शन इव्हन असेल तर आन्सर मध्ये काय होते, फक्त लिमिट चेंज होतात. पहा, इथं -a च्या ठिकाणी 0 to a f of x into dx आणि बाहेर काय ना 2. हे झाल्या आपल्या प्रॉपर्ट्या. आता या प्रॉपर्टीच्या सोबत आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे, या प्रॉपर्टीच्या सोबत आपल्याला इम्पॉर्टंट आहे u into v रूल. u into v रूल भरपूर झालेले येते. पहा, इंटिग्रेशन ऑफ u into v into dx, पहा u ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ v into dx मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट d by dx ऑफ u इंटिग्रेशन ऑफ v into dx ब्रॅकेट क्लोज into dx. पण इन केस ऑफ जर लिमिट लागले तर, आता डिफाइनेड इंटिग्रेशन आहे, लिमिट लागणार आहेत भाऊ. लिमिट लागले तर काय करसान, तर लिमिट इन समजा a to b, लिमिट आली a to b, काहीच नाही. काय करसान, पहिले याले ब्रॅकेट देसान, पहिली जी टर्म आहे, आणि याले लिमिट देसान मागं a to b, आणि दुसऱ्या वेळेस फक्त स्टार्टिंगला लिमिट देऊन द्यायची. पहा, a to b स्टार्टिंगला लिमिट द्यायची, बाकी जसंच तसं. सिंपल आहे. u into v मध्ये फक्त लिमिट कुठे पुट करायचं तेवढं लक्षात ठेवा बा. इथं मागं पुट करायचं पहिल्या टर्म मध्ये, आणि दुसऱ्या टर्म मध्ये स्टार्टिंगले पुट करायची लिमिट, बस आटोपलं. हेच होतं आजचं एवढं बेसिक. व्यवस्थित एक वेळेस व्हिडिओ पुन्हा पहा, समजलं नसेल तर पुन्हा पहा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भारत माता की जय.